तू कशाला गेली होती तिकडे? जाऊ नको बरं आता तू. तुम्हाला सांगतो आईचं आशात कसं आहे माहितीये का, फिरणं जास्त वाढलंय. ह्या देवाला जाय त्या देवाला जाय. जायचं तर नेलं नाही तुला, जाल म्हणलं तर मी नेलं नाही. बघा इकडं कपडे धुवायचं काम चालू आहे. तिला माहिती आहे आज उपवास आहे, तर त्याच्यामुळे ती कपडे धुवायला बसली. आई कुठे गेली का? आई कुठे गेली? तर स्वागत आहे तुमचं वैशू सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसे आहात यूट्यूब फॅमिली? सगळे मजेतच असतील. तर आज आहे शिवरात्र आणि मी अभिषेक केलेला आहे महादेवाचा. तर तुम्हाला मी दाखवणार आहे पूजा कशी मांडली, काय केली. मी घरी पण पूजा केली, मंदिरात पण जाणार आहे आणि आत्या गेलेल्या आहे, मंदिरातच गेलेल्या आहे आत्या. आणि आमची सानू बघा काय करायली, सानू पण दाखवते. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शिवरात्री आहे आज, तर शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आज आमची अशी तयारी झालेली ती तुम्हाला दाखवणार आहे मी, कसं कसं काय काय केलं तर. आणि फराळाचं म्हणलं तर फराळाचं बाकी आणखी ते पण करायचं आहे, काही काम आवरायचं आहे ते पण राहिलेलं आहे. तर चला. आणि आत्या गेलेल्या आहे, तर आत्या काही व्हिडिओमध्ये दिसणार नाही. आल्यावर मी त्यांचा व्हिडिओ घेईन, थोडाफार कुठं गेल्या, कोणत्या मंदिरात गेल्या काय ते सगळं सांगतील. तर चला. आणि सानू काय करायली ते पण दाखवणार आहे. आणि आज सानूनं म्हणजे उपवास धरलेला आहे आज शिवरात्रीचा, आणि तिचा पहिलाच उपवास आहे. म्हणजे आता 3 वर्षाची होईल ती, पुढच्या महिन्यात बड्डे आहे तिचा. तर 3 वर्षात समजा आज उपवास धरलेला आहे. केळं आणखीन उसळ ते सगळं खायली ती मस्तपैकी. आणि आता बघा ती काय काम करायली ते पण मी तुम्हाला दाखवते. चला बघा इकडं कपडे धुवायचं काम चालू आहे. तिला माहिती आहे आज उपवास आहे, तर त्याच्यामुळे ती कपडे धुवायला बसली. आई कुठे गेली का? आई कुठे गेली? तुला नाही नेलं आई ना? तुला नाही नेलं? साबण देऊ तुला? काय करायली तू? धुणं धुवायले? तुला कोणी शिकवलं धुणं धुवायला ग? पप्पा धुते काय? पप्पाने शिकवलं? आईनं शिकवलं म्हणा. ते बघा मस्त आपल्या घसाडा मारती आणि मस्त एकच कपडा धुती. त्याचे सॉक्स म्हणा, रुमाल म्हणा, एखादा कपडा. सॉक्स देऊ का? बरं बरं. कपडे धुते. आणखीन काय काय करते तू सांग बरं एकदा. हाय कर ना सगळ्यांना. इकडे बघ, हाय कर. हाय दे ना एक. म्हणा शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा म्हण. महाशिवरात्रीच्या म्हण ना सानू. इकडे बघ ना, हे देते ना मग मी तुला. महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा यूट्यूब फॅमिलीला. तुझा बर्थडे कधी सानू? बर्थडे आलेला आहे तिचा. मार्च महिन्यात बर्थडे असतो सानूचा. ए सानू शाळेत जाती का तू? हे बघा कोणत्या शाळेत जाती ग? अंगण. काय काय शिकवतात तिथं? काय काय शिकवतात मॅडम? हे बघा कपडे. फराळाचं केलं, उपवास आहे तुला आज? धरला तू? काय काय खाल्लं? काय काय खाल्लं सानू सांग ना एकदा. ए सानू मोठे पप्पा काय आणणार आहे ग तुला? आणखीन ब्लाऊज, साडी. आणखीन साडी म्हणलं तर साडी खूप आवडती घालायला. आणि बांगड्या, साडी, मेकअपचं सामान खूप जास्त आवडतं. आहे की नाही सानू? सगळं आवडतं तिला. लिपस्टिक, काजळ, पावडर, गंध. बांगड्या घातल्या का तू? हे बघा मस्त धुणं धुवायचं काम चालू आहे. आणि इकडं आमचा असा राड आहे आज उपवास असल्यामुळं. आणि उपवास असल्यामुळं करावंच लागतो. काही थोडी हे केली, खिचडी उसळी केली, केळं, त्यांनी काही चिप्स ते आणले होते आणि त्याच्यामुळं हे असं. आणि हे बघा मी अशी या प्रकारे पूजा केली, महादेवाचे अभिषेक केला. आणि ही रांगोळी पण काढली मी. कमेंट करून नक्की सांगा कसं दिसत आहे आमचा देवपाठ आणि महादेवाची महाशिवरात्रीची पूजा. अशा प्रकारे आमचा आजचा दिवस हा महाशिवरात्रीचा. तर चला पूजा अशी केली. आणि सगळ्यांना उपवास आहे. हे बघा इकडे आजी बसलेले आहे, आजीला उपवास आहे. मामा तुम्हाला पण आहे ना उपवास? सगळ्यांना आमच्या घरात
सानूनं सुद्धा धरला आहे वर्षी उपवास. तिला म्हणलं धरशील का, तर हो म्हणे मी धरल. तर तिनं पण धरलेला आहे. हे बघा मस्त असं महादेव ते मांडलं दिवा ते. आणि हे म्हणसाल तर हे बगवे तुम्ही आत्याने आणलेले आहे. ते तिकडं ब्रह्मगिरीला गेले तेव्हा 2 बगवे आणलेले हे हळदी कुंकवाचे. हे बघा रांगोळी. आणि मी इकडं पूजेचं ताट पण काढलं होतं. तर आता मला जायचं आहे गावात महादेव आहे तिथं पण जायचं आहे. आता म्हणलं फराळाचं करून एकदा यांचं आटपून देते, नंतर मग निघायचं. तर चला. हे बघा आजी. तर हे बघा आज आहे उपवास आणि उपवासासाठी आणि एक तुम्हाला गोष्ट सांगतोय. इकडे दाखवता, इकडे बघ. हे बघा इथे इथं किती लागले. कुठं पडला होता तुम्हाला सांग. तू कशाला गेली होती तिकडे. जाऊ नको बरं आता तू. आणि काय लावायचं तिथं. हळद लावायची ना. काय होत नाही ना हळद ना. बरं होईल हा तुझं ते. माकड. आजी उपवासाचं काय. उपास आहे न काय का औषध सोडायचं. फराळाचं करायचं का. आता सोडायचा. हो का. हा आजी तुमच्यासाठी श्रीखंड आणलं. मला नाही समजत. तुमच्यासाठी श्रीखंड आणलं, दीदीसाठी नाहीये. हा तुम्हाला आणलं ते काय बोटलं काय येतं तुम्ही रोटलं. काय नाही होते पॅक येते. त्याची सुनाई केली. आणि हाव ग तुझं दुखतंय का ते आता लागलं तर. तुम्हाला सांगतोय आज तिकडे खेळायला खेळता खेळता वर क्वार्टर चढायला गेली एकटीच आणि पडली आणि लागलं मग. खायचं हा त्या आजीला नाही खायचं. खायचं ना. तुला नको जाऊ दे, तुला आवडत नाही ना. नाही त्यांना दातच नाही. दाताना नाही खायचं त्यांना ते. दाताना नाही खात त्या. असं पुढचं बोल. काय चालू आहे तुमचं. मी तळायले वडे. आईचे चालू आहे बघा आज उपवासाचे वडे तळणं. ते गावाला हे ना खाल्ले उसळी करून आम्ही खात नाही. मी एकदा कुठं गेली होती तू. तुम्हाला सांगतो आईचं आशात कसं आहे माहितीये का, फिरणं जास्त वाढलंय. ह्या देवाला जाय त्या देवाला जाय. बाबा जायचं तर नेलं नाही तुला. जाल म्हणलं तर बरं. मी नेलं नाही, मला विचारलं नाही तो. मला रात्री तुला काय म्हणलं. ते काय म्हणे विचारलं नाही म्हणून नाही ना म्हणे तुम्हाला. तुम्ही आता काय माहितीये का. आपण आवड्याला जाऊ. तू नाही म्हणला म्हणजे मी कुठंच नेणार. मी तुम्ही इथं तर नाही नेलं ते कुठं काय ते गावाचं. हे काय सोलगावाने. आणि आणखीन एक दुसरं मी काय म्हणतोय माहितीये का, आपल्या घरात ते तिकडे देव आहे पा. दिसला का. मग ते देवाचं करून चाललं होतं ना आम्ही. नाही नाही नाही. तुम्ही काय करायला माहितीये का, आता विचारपूस काहीच नाही. जायचं तर जायचं. ए फोडले तिनं. काहीच विचारा ना. कारण आईला बी आता लय देव 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 देव. आता तू जर गेली नसती, फडण्याचं काहीच नाही. झोपलेली पोरगी उठून तिकडे गेली. तू जर गेली नसती ना तर ती पडली नसती माहितीये का. ती तू गेली का किती वेळ तिनं टाइमपास केला. आईकडे जायचं आईकडे जायचं आईकडे जायचं. परेशान केलं तिनं. काय म्हणत होती का तू. माझ्याकडे यायचं होतं तुला. इकडं मला म्हणे इकडं नेऊन घाल, इकडं आई आहे आणि मला जाऊ दीच. मागं. नेलं असतं मी तिला तर बरं झालं असतं माझ्या संग. गर्दी किती होती. तर ती म्हणते आशा मशीची नव्हती का नात. त्या मधूची काय नात. नाही नाही कुठं न्यायलाच नाही तसं. ते चांगलं नाही ते वळण. गॅसवरच करा. मला नाही आवडत ते. कारण ते काय माहितीये का, काम धंदे सोडून तो मला मग तिच्या मागे लावावं लागलं असतं. तुला ते दर्शन बी घेऊ दिलं नसतं. ते हे बघा आईच्या आजची. आई असं कशी झाली एवढी. ते पहिल्यानं तेल तापलं नव्हतं. अच्छा. वैष्णवी टाकले ते तेल तापलं नव्हतं. हे बघा मस्त असे वडे तळणं चालू आहे. आणि किचन वाटा बघा एकदम मस्त आहे. आणि काय आहे माहिती आहे का, आता कंटिन्यू व्हिडिओ चालू राहणार. तिकडे दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालतंय. आज वैष्णवीनं सुद्धा व्हिडिओ घेतला वैष्णवी. हा का. तू कोण नाही तळायली वडे. ते बटाट्याचे टाकलं ना तिच्यात. तुम्हाला वाढ आजी वडे चावल का तुम्हाला. आमटी असल्यावर जमतं त्यानं. ए काय करतोय. आणि इकडं नंतर खाय. हा मम्मीची हेअरस्टाईल ते मला खूप छान आवडलेली आहे. अशीच ठेवायची. गाल पण किती मस्त मस्त वर आलेले. पण ते पुढचे कपाळाची केस काढा लागते. ए आरती थुकाय लागली ना. वैष्णवी घे ना वाटीत दि का तिला. छोट्या वाटीत दि. अगं त्याच्यात ते हे ना खायचंच आहे ते.
इलायची पण असेल त्याच्यात. इलायची, बदाम ते आजीला दे आणि चला घ्या वाढायला सगळेच जण मस्त पैकी. तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असंच चालू आहे थोडंफार मस्त घेणं व्हिडिओ. तर व्हिडिओ जर आवडला असेल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा म्हण बरं. व्हिडिओ आवडतो का म्हणा आमचे म्हण ना पिला. हुशार आहे ना तू. हे बघ हे तुला वाटत. तर चला भेटतो अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. चमच्याची बारीक